आमदार महेश सावंत समाधान सरवणकर आमने सामने आल्याचं पाहायला मिळालंय। दादरच्या मीनाताई फूल मार्केटमधील कमिटी बॅनरवरून वाद झालाय। आमदार महेश सावंत आणि समाधान सरवणकर हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालंय। दादरच्या मीनाताई फूल मार्केटमध्ये कमिटी बॅनरवरून वाद झालाय। हा कुठला आमदार आला? त्याचं काम आहे लोकांचं काम करायचं, तिकडे मराठी लोकांना त्रास द्यायचा। स्टेशनच्या बाहेर त्याच्या तिकडे एवढे हॉकर्स बसलेले आहेत, तिकडे हप्ते येतात म्हणतो महेश सावंत गप्प आहे आणि कोळंबकर साहेबांच्याकडे तो कशाला येतोय? आणि त्याचं तुम्ही ऐकता कशाला? तो आहे कोण? लोकांची सेवा करा। तू मुसलमानांच्या मतांवरती निवडून आला, म्हणून मराठींना त्रास द्यायचा, इकडे हिंदू लोकांना त्रास द्यायचा कशासाठी? काय प्रॉब्लेम आहे? हा मग कोणाला प्रॉब्लेम आहे? कोण आमदार? तिकडचा आमदार कोण आहे? महेश सावंतचा संबंध काय? महेश सावंत विरोधाला विरोध करणारी माणसं नाही, विरोधाला विरोध करणाऱ्या माणसांना लोकांनी घरी बसवला। एवढ्या विभागात स्कीम झाल्या आहेत, त्या स्कीमची कशी सत्यानाश लावली त्या लोकांना माहिती आहे। लोक देशदोडीला लागले, आज त्यांचे बिल कापतात आहे, त्याचं कारणीभूत कोण आहे? ते कोण राज्य करत होतं एवढ्या वर्ष? आणि ते सांगतात ना हा वॉर्ड ते वॉर्ड आहे। कामगार नगर वॉर्ड कोणाचं होतं त्यांनी घरी जाऊन विचारावं स्वतःच्या वडिलांना की कामगार नगर वॉर्ड कोणाचं होतं आणि तिथे इंटरफिअर कोण करत होता? या बालिश गोष्टी आहे, वेड्यांची जत्रा भरलेली, लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय। सध्या काय मानसिक संतुलन त्यांचं बिघडलेलं आहे। मीनाताई फुले मार्केटमधील कमिटी बॅनरवरून हा वाद झालेला आहे। आमदार महेश सावंत यांनी बॅनरवरती आक्षेप घेतला आहे। त्या ठिकाणचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहिलेले आहेत। आमदार महेश सावंत आणि समाधान सरवणकर हे आमने सामने आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। आमदार महेश सावंत आणि बॅनरवरती आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले। धनंजय, मीनाताई फूल मार्केटमधील कमिटी बॅनरवरून आता वाद झालाय। या ठिकाणी महेश सावंत यांनी बॅनरवरती आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालंय। या संदर्भात काय सविस्तर माहिती आहे? कारण आपण जर पाहिलं तर दादरच्या मीनाताई फुल मार्केटमध्ये लावण्यात आलेल्या कमिटीच्या बॅनरवरून हा वाद झाला। पालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी हा बॅनर काढण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले असता त्या ठिकाणी माजी नगरसेवक समाधान सरवणकर हे सुद्धा पोहोचले आणि त्यांनी जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्या ठिकाणचे महेश सावंत यांच्यावर आरोप केलेले पाहायला मिळाले। त्यांनी असं थेट म्हटलंय की हा बॅनर कशासाठी काढला जातोय, या बॅनरमध्ये कोणत्या एखाद्या व्यक्ती समाजाच्या व्यक्तीचं नाव आहे का? इथे सगळे मराठी आहेत, कमिटी मराठी आहे, मग हा बॅनर का काढला जातोय? कोणत्याही राजकीय पक्षाचा बॅनर नाहीये, हा मग का काढला जातोय? पालिकेला जाब विचारला आणि त्याचबरोबर आमदार महेश सावंत हे हप्ते घेतात वगैरे असा आरोप सुद्धा त्यांनी यावेळेस केला। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर याचं प्रत्युत्तर सुद्धा आमदार महेश सावंत यांनी दिलेलं आहे की ही सगळी वेड्यांची जत्रा आहे, मी कुठेही हा कमिटीचा बॅनर काढायला सांगितलेला नाहीये। जर राजकीय बॅनर असतील तर ते काढण्यात यावे असं सांगितलं होतं, मात्र कुठेही या प्रकारचा कमिटीचा बॅनर काढू नये। कमिटीच्या तिकडच्या काही फुल मार्केटच्या लोकांचा त्या बॅनरला विरोध होता, म्हणून पालिकेचे कर्मचारी त्या तक्रारीवरून त्या ठिकाणी पोहोचले होते तो बॅनर काढायला आणि त्यामध्ये आरोप प्रत्यारोप झालेला पाहायला मिळाला, वाद झालेला पाहायला मिळाला। आणि या ठिकाणी हा विभाग कोणाचा आहे या सुद्धा चर्चा त्या घटनास्थळी झालेल्या आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात। आरोप प्रत्यारोप झालेला आहे। आपण ते पाहिले की कशा प्रकारे एकीकडे हप्ता घेतला जातो, आरोप केला जातो, तर दुसरीकडे 175 मतांनी तुम्ही या ठिकाणी हरलेला आहात, जनतेने थेट कौल दिलेला आहे, अशा बऱ्याच गोष्टी या आरोप प्रत्यारोपात करण्यात आलेला पाहायला मिळतात। मात्र सध्या स्थितीत तो बॅनर त्याच ठिकाणी आहे। पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अद्याप त्या बॅनरवर काही कारवाई केलेली नाहीये असं समजतंय। त्यामुळे नक्कीच मात्र त्या एका कमिटीच्या बॅनरवरून दोन्ही शिवसेनेमध्ये वाद पेटलेला आपल्याला पाहायला मिळाला। करण, नक्कीच धनंजय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।